नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सापेवामणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी कोकण रेल्वेला निवेदन सादर। प्लॅटफॉर्म उंचीच्या मागणीला जोर। कोकणातील महाड तालुक्यातील सापेवामणे रेल्वे स्थानक हे मुंबईहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे स्थानक आहे। भौगोलिकदृष्ट्या 3 तालुक्यांना जोडणारे हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रवाशांच्या सोयीचे स्थानक असून अनेक प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असतात। परंतु या स्थानकाच्या पुनर्निर्माणानंतर स्थानकाची उंची कमी झाल्याने प्रवाशांना अनेक चढउतार करायला त्रास होत आहे। याच्या विरोधात व स्थानकाच्या विकासासाठी स्थानिक प्रवाशांचा आवाज म्हणून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवक व महिला मंडळाने कोकण रेल्वे विभागीय कार्यालय रत्नागिरी येथे निवेदन देत जोरदार मागणी केली आहे। सदर निवेदन कोकण रेल्वे क्षेत्रीय कार्यालय रत्नागिरी येथे क्षेत्रीय रेल प्रबंधक श्री शैलेश बापट साहेब यांना सापेवामणे रेल्वे स्थानक बाबतच्या 11 मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सर्वप्रथम त्यांना स्वर्गीय शांताराम भाऊ फिलसे साहेब जीवनचरित्र पुस्तक व पुष्पगुच्छ भेट म्हणून दिले। प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी स्थानकाची उंची भारतीय रेल्वे मानकानुसार वाढवावी, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी, छत बांधावे, प्रवेशद्वार व पादचारी पूल बांधावेत आणि 24 डब्यांच्या ट्रेनसाठी योग्य ती व्यवस्था करावी। मुख्य रस्ता ते स्थानकापर्यंतचा रस्ता लवकरात लवकर करावा। त्याचबरोबर सध्या चालू असलेली दिवाळी स्पेशल पनवेल चिपळूण मेमू कायम स्वरूपी करावी व जनशताब्दी एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेसला सापेवामणे या स्थानकावर कायमस्वरूपी थांबा मिळावा, याची मागणीही केली आहे। वामणे गावातील नागरिकांना व गावातील गुरांना भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात यावी, याकरता आपण योग्य तो मार्ग काढावा अशी विनंती करण्यात आली। स्थानकाचा विकास हा जलदगतीने व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व आपण दिलेल्या मागण्यांची दखल घेऊन सापेवामणे स्थानकाचा प्रथम प्राधान्य देऊन पुढील 2026-27 या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करू व विकास आराखडा तयार करणार असल्याचे आणि त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून आपल्या स्थानिकांचा प्रवास सुखकर करू। तसेच स्थानकावर बसण्यासाठी आसन व्यवस्था येत्या 10 ते 15 दिवसात केली जाईल असे शैलेश बापट यांनी सांगितले। याप्रसंगी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय यातायात वाणिज्य प्रबंधक कोकण रेल्वे रत्नागिरीचे SD अंबरदेकर हे देखील उपस्थित होते। स्थानिकांचे म्हणणे आहे की या मागण्या पूर्ण झाल्यास प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायक आणि सुविधाजनक प्रवासाचा अनुभव मिळेल। तसेच कोकणाचा विकास आणि प्रवास सोयीस्कर होण्याचा मार्ग मोकळा होईल। आम्ही कोकण रेल्वेसाठी जागा दिल्यात, मग आम्हाला रेल्वेमध्ये बसायला तरी द्या, असा आक्रोश जनसामान्यांचा आहे। सापेवामणे स्टेशनचे रूपांतर एक आदर्श रेल्वे स्थानकात व्हावे, जे कोकणच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देईल। याकरता आम्ही ज्या मागण्यांचे निवेदन दिले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। या सर्व विषयांसाठी सापेवामणे ग्रामस्थ, सापेवामणे नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था महाड, स्थानिक सरपंच तसेच पदाधिकारी व शाखा महाड पोलादपूरचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे, असे ॲडव्होकेट विशाल गोलांबडे यांनी याप्रसंगी सांगितले। या भेटीसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे कार्यकारिणी सदस्य गणेश मौले, युवा अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल गोलांबडे, सरचिटणीस मितेश नवले, खजिनदार रवींद्र कोपणाक, शाखासह सचिव सचिन देवळे, युवक मंडळ सह सचिव प्रसाद धारसे, वैद्यकीय विभाग प्रमुख परेश बटावले, संकेत मांडवकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड। युवक मंडळ जे आहे यामध्ये प्लॅटफॉर्मच्या उंची संदर्भात साहेबांनी या आर्थिक वर्षामध्ये त्याची मंजुरी लवकरात लवकर करण्याची अशी आशा व्यक्त केलेली आहे। या सगळ्या चर्चा होत असताना या दिवाळीच्या ऐन सणाला प्रवाशांची संख्या जास्त वाढत आहे। त्यामुळे आमची सध्याची जोरदार मागणी जी आहे असेल की तिथे प्रवाशांना बसण्याची आसन व्यवस्था अतिशय कमी आहे। तर येत्या 10 दिवसामध्ये तिथं आसन व्यवस्था सुरळीत करावी ही आमची आत्ता सध्या दिवाळीवरची मागणी आहे। आणि त्यानंतर जो सापेवामणे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्ता, हा जो रस्ता आहे या 1 ते 1.5 किलोमीटरचा, या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी, ह्या 2 प्रमुख मागण्या घेतलेल्या आहेत। आणि त्याचप्रमाणे जो प्लॅटफॉर्मच्या उंचीचा प्रश्न आहे तो येणाऱ्या आर्थिक वर्षात तो सुरळीत होईल आणि यासाठी कुणबी युवक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। आणि जे रस्त्याचं कामकाज आहे यासाठी आम्ही आता ह्यानंतर
सन्माननीय खासदार आणि स्थानिक आमदार यांना भेटून तो सुद्धा मार्ग आम्ही मोकळा करतो. त्याचप्रमाणे या विषयासाठी आम्हाला सापे वामणे ग्रामस्थ संघर्ष समिती, तिथले स्थानिक आजी माजी सरपंच, सर्व पदाधिकारी या सर्व आणि बाजूच्या विभागातील ग्रामस्थांचे सहकार्य आहे. आणि या 15 दिवसामध्ये पहिली मागणी पूर्ण होईल अशी मी कुणबी युवक मंडळ आसन व्यवस्थेची जी मागणी आहे ती येत्या 15 दिवसात पूर्ण होईल अशी मी आश्वासन जे दिलेलं आहे ते पूर्ण होईल अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. जय कुणबी. कुणबी समाजवादी संघ मुंबई शाखा तालुका महाड सोलापूर संलग्न महिला मंडळ आणि युवक मंडळ, आज त्या युवक मंडळाच्या माध्यमातून आम्ही प्रति माननीय व्यवस्थापक संचालक कोकण रेल्वे रत्नागिरी या ठिकाणी वामणे सापे रेल्वे स्टेशनबाबत ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्या समस्याचं निवारण करण्यासाठी, या समस्येची मागणी सादर करण्यासाठी आम्ही आज रत्नागिरी येथे शैलेशदा वापट, सन्माननीय शैलेशदा वापट यांच्या हे क्षेत्रीय रेल मॅनेजर आहेत त्यांच्या कार्यालयात आज आम्ही निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत. त्या निवेदन आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या 11 मागण्या आम्ही सन्माननीय बापट साहेब यांच्यासमोर सादर केल्या. आणि आमचं असं काही आता बळ वाढलेलं आहे की त्या म्हणजे बापट साहेबांनी अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून आमच्याजवळ चर्चा केली. आणि त्यातील महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत साहेबांनी सांगितलं. येत्या आर्थिक सालामध्ये आम्ही 1 कोटी 1.6 कोटीचं बजेट आहे ते आम्ही सादर करू आणि ते लवकरात लवकर प्लॅटफॉर्मची उंची वाढवून घेऊ अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. खरोखरच आज एक आमच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे की ह्या 11 मागण्यापैकी साहेबांनी 11 मागण्यांवर सविस्तर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्या वामणे सापे रेल्वे स्टेशन जो आहे तो लवकरात लवकर आम्ही उंची वाढवून देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे. त्याच्यानंतर वामणे गाव किंवा सापेगाव यांचा जो शेतकरी समाज आहे या शेतकरी समाजाची गुरंढोरं जी आहेत ती गुरंढोरं अगदी रेल्वे जेव्हा येते त्यात असंख्य गुरंढोरं मृत्युमुखी पडलेत. त्यासाठी एक भुयारी मार्ग येण्यासाठी तो सुद्धा त्यांनी मी प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतरच तिथं मार्ग